नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की कायम उत्साही आणि तरुण कसं राहायचं त्यासाठी एक अगदी सोपा आणि व्यावहारिक आराखडा ही एक अशी गाईड आहे जी आपल्याला ऊर्जा, मानसिकता आणि रोजच्या सवयींमध्ये तारुण्य टिकवून ठेवायला नक्कीच मदत करेल. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण या आराखड्याच्या 5 मुख्य स्तंभांवर नजर टाकणार आहोत. एक तरुण शरीर, मग चेहरा आणि त्वचा, एक तरुण मन, आपलं हृदय आणि हार्मोन्स, आणि सगळ्यात शेवटी सामाजिक संबंध. हाच आहे आपला आजचा रोडमॅप. चला तर मग या एका शक्तिशाली विचाराने सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, तणाव हा वेळेपेक्षा जास्त वेगाने आपलं वय वाढवतो. हे वाक्य खरं तर या संपूर्ण आराखड्याचा आत्मा आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. तर आपला पहिला विभाग आहे एक तरुण शरीर. आपल्या चैतन्याचा पाया कुठे असतो माहीत आहे? तो असतो आपल्या रोजच्या अगदी साध्या-सुध्या सवयींमध्ये. आणि याची सुरुवात होते रोजच्या हालचालीतून. काहीतरी मोठं करायची गरज नाहीये. दररोज फक्त 30 ते 45 मिनिट चालणं, योगा किंवा पोहणं यांसारखा हलका व्यायाम पुरेसा आहे. आपलं मुख्य ध्येय काय आहे? नियमित स्ट्रेचिंग करून आपल्या सांध्यांना तरुण आणि लवचिक ठेवणं. आता बोलूया आहाराबद्दल. हे अगदी सोपं आहे. काय जास्त खायचं आणि काय कमी हे बघा. फळं, भाज्या, नट्स, बिया, डाळ आणि मासे यांसारख्या गोष्टी आहारात वाढवा. आणि दुसरीकडे साखर, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांचं सेवन कमी करा. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि हो, पाणी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी पिण्याचं ध्येय ठेवायलाच हवं. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी ही एक खूप सोपी पण तितकीच महत्त्वाची सवय आहे. आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. आपण झोपेकडे फक्त विश्रांती म्हणून पाहतो, पण खरं तर तिच्याकडे एक औषध म्हणून पाहायला हवं. रोज 7 ते 8 तासांची गाढ, शांत झोप आणि झोपेची एक निश्चित वेळ या 2 गोष्टी थेट आपल्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्याशी जोडलेल्या आहेत. बरं, आता आपण शरीराच्या आतून बाहेरच्या सौंदर्याकडे येऊया. आपला दुसरा विभाग आहे तरुण चेहरा आणि त्वचा. नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी काही सोपे नित्यक्रम पाहूया. त्वचेची काळजी घेणं अजिबात अवघड नाही. दिवसातून 2दा चेहरा स्वच्छ धुवा, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा. आणि हो, घरात असताना सुद्धा लावा. आठवड्यातून 2-3 वेळा तेल किंवा कोरफडीने चेहऱ्याला हलका मसाज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धूम्रपान आणि अतिरिक्त मद्यपान टाळा. चला आता पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, जो आहे एक तरुण मन. आपलं शरीर तर तरुण राहील, पण आपला मेंदू तीक्ष्ण आणि लवचिक कसा ठेवायचा हे पाहूया. मानसिक चैतन्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, काहीतरी नवीन शिका. मग ती एखादी भाषा असेल, एखादं वाद्य किंवा कोणतंही नवीन कौशल्य. दुसरी, दररोज फक्त 10 मिनिटे काढा वाचन, लिखाण किंवा ध्यानासाठी. आणि तिसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तणाव कमी करा. कारण आपण आधीच पाहिलंय, तोच वृद्धत्वाचा सर्वात मोठा घटक आहे. आपला चौथा विभाग आहे हृदय, हार्मोन्स आणि आपला आनंद. ह्या आपल्या आतल्या सिस्टम्स आहेत ज्या आपल्या चैतन्याला खरी शक्ती देतात. चला पाहूया हे कसं काम करतं. आता वळूया आपल्या आरोग्याच्या काही महत्त्वाच्या आकड्यांकडे. इथे आपल्याला काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. आपलं बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे ना हे पहा. आणि त्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आणि आता एक सोपी पण तितकीच प्रभावी टिप, जास्त हसा. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. हसण्यानं फक्त मनच हलकं होत नाही, तर हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि हार्मोन्सचं संतुलन राखायलाही मदत होते. आणि आता आपण शेवटच्या आणि 5व्या स्तंभाकडे आलो आहोत, सामाजिक संबंध. तारुण्य टिकवण्यासाठी आपल्या आयुष्यातला उद्देश आणि समाजाशी असलेलं नातं किती महत्त्वाचं आहे ते आता पाहूया. या 3 सोप्या गोष्टी आहेत. आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांशी बोला, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. दुसरं म्हणजे प्रवास करा, फिरा आणि जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांचा आनंद घ्या. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनात एक उद्देश ठेवा आणि कृतज्ञता बाळगा. या दोन्ही गोष्टी यूथ हार्मोन बूस्टर म्हणून काम करतात, म्हणजे तारुण्य टिकवणारे हार्मोन्स वाढवतात. या संपूर्ण विश्लेषणाचा सार या एका वाक्यात आहे. सुवर्ण नियम: महागड्या अँटी एजिंग उत्पादनांपेक्षा सातत्य जास्त प्रभावी आहे. रोजच्या रोज छोट्या छोट्या सवयी पाळणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. तर मग ह्या सगळ्या सवयींपैकी अशी कोणती एक सवय आहे जी उद्यापासून लगेच सुरू करता येईल? यावर नक्की विचार करा.